आता आम्ही निघतोय ते ताईंच्या घराजवळच टिटवाळा गणपतीचं मंदिर आहे. आता स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आहे. हे आहे ताईंच्या घरचा देव्हारा. तुम्हाला बोललीच होते की हा टिटवाळ्याचाच गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्यावर त्यांनी बालाजीचं आणि गजानन महाराजांचा फोटो लावलेला आहे. खूप छान असं बनवलं आहे देव्हारा. तर आता आम्ही निघतोय ते ताईंच्या घराजवळच टिटवाळा गणपतीचं मंदिर आहे. तर आता आम्ही तयारी करतोय. इथं तयारी म्हणजे इथं गरम पण एवढं पावसाळा आहे तरी खूप गरम होत आहे. तेवढी तयारी करते तरी ते घाम येतच आहे. आता तयारी करून आम्ही सगळं दर्शनाला चाललो आहे. भाऊ ताई आम्ही दोघं पण. चला आता तयारी करतो. पहिले पण तयार होत आहे. ताई तिकडे आवरत आहे. तिला म्हटलं की तुला उद्याची तयारी आज करताय का रोज असते? काय उद्याची तयारी अरे बापरे, जॉबला जाऊन करून घेते पाय रांगोळी. ते मंदिराच्या आवारात दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती त्यामुळे खूप तयारी चालू होती. हे पाय रांगोळी पण काढणं चालू आहे. बापरे, सगळी तयारी रांगोळ्यांची. मुलाला हे टिटवाळ्याचं मंदिर, त्यांचं प्रवेशद्वार, आजूबाजूचा परिसर. वरती नाव आहे का टिटवाळा. पूर्ण मंदिराला लाइटिंग लावली होती वेगवेगळ्या रंगांची अशी. खूप जय्यत तयारी चालू आहे चतुर्थीची. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून बाहेरूनच. उद्या अंगारिका चतुर्थी आहे त्यामुळे आज खूप धावपळ चालू. इथे लाइटिंग चालू आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. या एक वेळ अवश्य येऊन पहा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पूजेच्या सगळ्या वस्तू इथं मिळतात. सुस्वागतम सुस्वागतम. मंदिराजवळच असं मोठं शॉप आहे. तिथे सर्व साहित्य मिळतं. पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व इथे उपलब्ध आहेत. खरंच खूप मोठं असं शॉप आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या वस्तू इथं उपलब्ध राहतील. मंदिराच्या आवारात पण खूप सारे अशी दुकानं आहेत. तिथल्याच एका भाविकाने आम्हाला त्या गणपती मंदिराबद्दल माहिती दिली. गणपती आहे, नवसाला पावणारा गणपती आहे.
हा गणपती नवसाला पावतो. भाऊने तिथेच प्रसादाचं नारळ फोडून घेतलं. मंदिराच्या बाजूलाच एक तलाव आहे, त्याची माहिती भाऊंनी दिली. तलाव पेशवेकालीन तलाव आहे. पेशवेकालीन तलाव आहे. इथूनच गणपतीची मूर्ती स्वयंभूत निघालेली आहे. पुजाऱ्याच्या स्वप्नात आले होते, तेव्हा त्यांनी मूर्ती काढली आणि स्थापना केलेली. अच्छा. आणि नवसाला पावणारा गणपती सगळे लोक लांबून लांबून येतात तिकडे. बापरे, खूप लांबून लांबून. महापालिकेतर्फे बोटिंग वगैरेची व्यवस्था केलेली तिकडे पण. इथे का बोटिंगची? हां, इथं बोटिंगची व्यवस्था पण केलेली आहे. बोटिंग वगैरे करतात. ही दर्शन रांगे, दर्शन रांगेची व्यवस्था. हां, इकडूनच दर्शन टिटवाळ्याच्या गणपतीच्या दर्शनासाठी ही रांगेसाठी केलेले आहे. आणि ह्या तलावातच मूर्ती निघाली, स्वयंभू मूर्ती ती. या तलावाचं काही नाव आहे का? नाही. इथला परिसरही खूप छान आहे. उद्या जास्तच गर्दी राहील, आज थोडं शांतता आहे. उद्याची तयारी, लाइटिंग वगैरे. हां, उद्या अंगारच्या त्यामुळे खूप गर्दी राहील. हो, व्हिडिओ पण घेताना. त्यामुळे मी आज आदल्या दिवशीच आले. इकडे छोटासा बगीचा बनवला आहे रस्त्यातर्फे. हो का, तिकडे का? अच्छा. लहान मुलं हां हां हां, आजूबाजूचे इकडे बगीचा आहे. हो, छोटासा असा. हे पण इकडे मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक बनवला आहे. अरे वा, चांगली सोय केलेली. आता सध्याची काय रे, कुठे फिरतो? आता आम्ही घरी निघालो. टिटवाळ्याचं छान गणपतीचं छान दर्शन झालं. इथला परिसरही छान आहे, तलावाचं पण माहिती मिळाली छान. आणि इथं वातावरण पण खूप छान आहे. आता दर्शन घरी झालं आहे, आता घरी चाललो आहे आता आम्ही. तर चला, बाय बाय.